पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नादितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराची नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। स्वजयति सिंदूरवदन देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सरसी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहररवलाया शुभ्रमस्त्रावृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति विरदेवी सदा वंदिता समपातु। सरस्वती भगवती निशिशुलड्यपहं मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदैव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यास, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माती असो। ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंद तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रं। समागत्य निष्णं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम,
श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। रखुमाई बोला, रखुमाई बोला, रखुमाई बोला, रखुमाई बोला, रखुमाई बोला, रखुमाई बोला, बोलावा विठ्ठल। रखुमाई बोला, रखुमाई बोला, रखुमाई बोला, बोलावा विठ्ठल। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। रखुमाई बोला, बोलावा विठ्ठल। रखुमाई बोला, रखुमाई बोला, रखुमाई बोला, बोलावा विठ्ठल। जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। हो जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई। रखुमाई बोला, बोलावा विठ्ठल। रखुमाई बोला, बोलावा विठ्ठल। रखुमाई बोला, बोलावा विठ्ठल। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 14 भाग 3। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। पारखे केले अशोकवन, सहज सीता नेईल हिरोनम। क्रोधे कापे दशानन, पाहे आपण कोण धाडून। तवा देखिला समोर, जो का लाडका खया कुमार। त्यासी सांगे दशशिर, मारिवा नर प्रतापे। आज्ञा देता दशशिर, वेगे निघाला खया कुमार। छत्रपता का ध्वज मनोहार, रहावर रत्नाढ्यम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। गाय माझी वाणी म्हणेल संतासी, रंगवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनामाईशी, दी प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनसवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। तेवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले। मनोना उधारी जोजे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 14व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला आरंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती पारायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ। हनुमंतरायांनी लंकेमध्ये आपला पराक्रम गाजवला। अशोक वनाचा उपाळा करत असताना
त्या कैवारार्थ राजा रावणानं जे जे वीर पाठवले त्या सगळ्यांचं निर्दळन हनुमंतरायांनी केलं. अशोक वनाचा सर्व उपाडा केला. 5 सेनापती मारले. ही बोंब राजा रावणाच्या कानावर गेली. राजा रावण रागानं आणि भीतीनं थरथर कापू लागला. आता आपण हनुमंतावर कोणाची नेमणूक करावी, कोणाला पाठवावं याचा विचार राजा रावण करत असताना समोर राजा रावणाचा लाडका शेंडफळ मुलगा अखया राजा रावणाच्या दृष्टीस पडला. आणि त्यावेळेस राजा रावण अखयाला म्हणतो, हे अखया, अशोक वनामध्ये ज्या वानरानं हैदोस घातलेले, ज्या हनुमंतानं आतापर्यंत कोट्यावधी लोक मारलेली आहेत, त्या वानराचा तू बंदोबस्त कर, असं राजा रावण अखयाला सांगतो. आणि आज्ञा राजा रावणाने केल्याबरोबर अखया अशोक वनाच्या दिशेनं आपला रथ झुंपून रथामध्ये बसून निघालेला आहे. रथावर छत्र आहे, पताका आहे, सुंदर अशा प्रकारचे ध्वज आहे. रथ सजवलेला आहे. आणि वेगानं अखया हनुमंताचा बंदोबस्त करण्यासाठी निघालेला आहे. 8 शिरोमणी हेमबाणस चापतुनी, पाठीशी राजकुमार श्रेणी, निपुणर नीरन योद्य. 8 घोडे रथाला झुंपलेले आहेत. ते अतिशय चपळ वेगवान आहेत. भात्यामध्ये सुवर्णपुंखी बाण आहेत. रथामध्ये अखयाच्या पाठीशी अनेक राजकुमार आहेत. ते रणांगणामध्ये तरबे जसे रणयोद्धे आहेत. अंगी बळाचा गर्व थोर, रथी बैसोनी अखया कुमार. जेथे आहे हनुमान वीर, तेथे सत्वर पयाला. अंगामध्ये जी ताकद आहे, जे बळ आहे, त्या बळाचा अखयाला फार मोठा गर्व आहे म्हणते. रथामध्ये अखया बसलेला आहे. जिथं हनुमान वीर आहे तिथं सत्वर अखयाची स्वारी आलेली आहे. प्रधान आप्त थोर थोर रावणाशी करती मरमर, मरो धाडीला अखया कुमार, बळे दुर्धर वानर. आणि अखयाला हनुमंताच्या दिशेनं हनुमंताचा बंदोबस्त करण्यासाठी अशोक वाटिकेकडे पाठवलेलं सगळ्या प्रधानांनी ऐकलं. आणि प्रधान मंडळी राजा रावणाची समजूत घालू लागली. राजे, अखयाला कशाला पाठवलं म्हणले? अहो, ते वानर आहे ना, ते वानर महाबळी आहे म्हणले, भयानक त्याच्याकडे ताकद आहे म्हणले, अतिशय बलवान धैर्यवान अशा प्रकारचे हे वानर आहे म्हणले. आणि अखयाच तुम्ही मरण आणलं म्हणले. आता अखयाला हनुमंताकडे पाठवलं म्हणजे अखयाला तो वानर हनुमंत जिवंत सोडत नाही. कशाला मरायला त्याला पाठवलं? असे रावणाचे जवळचे मित्रमंडळी, प्रधान मंडळी राजा रावणाला सांगू लागले. 14 सहस्त्र बन करा, पुच्छ बांधोनी आभारा, मत्स्य मगरा दिला चारा, आणि टिंकरा मारिले. तुम्हाला माहित नाही का म्हणले, वनाचा उपाडा केल्यानंतर 14,000 बनकर रक्षणार्थ होते. सगळ्याचा एकच भारा बांधला, खडकावर आपटले आणि सगळे समुद्रात फेकून दिले. त्यांचा कैवार घेऊन तुम्ही 80,000 किंकर पाठवले. सगळे 80,000 किंकराचा घात एकल्या एक वानर हनुमंताने केला.
अशी प्रधान मंडळी आप्त स्वकीय मंडळी राजा रावणाला बोलू लागली. प्रधान पुत्र गर्व भरीत अतिबळ सदा कुंतत, त्यावघ्यांचा केला घात, केला निपात जंबूचा. प्रस्थप्रधानाचा ज्येष्ठ पुत्र जंबूमाळी, त्यालाही हनुमंतानं मारलं. त्याच्या काय वारार्थ सगळी प्रधान पुत्र असंख्य अशा प्रकारची मुलं तुम्ही पाठवली, ती सगळीच हनुमंतरायानं मारली. आणि अशा प्रकारे पराक्रमी असणारा हनुमंतराया जिथं 14,000 80,000 असंख्य अशा प्रकारे प्रधानाची मुलं जंबूमाळी या कोणालाच शिल्लक ठेवत नाही, एवढा शूरवीर पराक्रमी हनुमंत आहे. आणि मग त्याच्याकडे तुम्ही आखियाला कशाला पाठवलं युद्धासाठी? अशा प्रकारे प्रधान मंडळी आप्त स्वकीय मंडळी राजा रावणाला बोलू लागली. गालोनी पुच्छाच्या वरती 5 मारिले सेनापती, आखिया बापुडे ते किती क्षणे मारुती मारिल त्या. अहो राजा रावणाला सगळी म्हणू लागली, शेपटीने एक तिढा दिला. शेपटीनं ज्या वेळेस स्वारी केली त्यावेळेस शेपटीच्या तावडीतून कोणीही शिल्लक राहत नाही. अहो 5 सेनापती, त्या 5 सेनापतीला सुद्धा हनुमंतरायाने एकदाच ठोकलं, एकदाच मारलं. तिथं हा तुमचा आखिया हनुमंत समोर किरकोळ आहे म्हणले. तो काय असणारी आपली पराक्रमाची थोरवी करणारे हनुमंतराया क्षणार्धात आखियाला मारतील या तिळमात्र सुद्धा शंका नाही. सगळे बोलू लागले, तुझा हा लाडका कुमार जानोनी हनुमंत करील मार. रावणा तू चुकलाशी थोर, तेथे का कुमार धाडीला. रावणाला सगळी मंडळी म्हणू लागली, राजा रावण तुम्ही चुकलेला आहे म्हणले. कशाला आपल्या मुलाला पाठवायचं म्हणले? हनुमंताला जर माहिती आहे हा रावणाचा मुलगा आहे म्हणले, तर त्याला तर तो सोडणारच नाही म्हणले. असा मार आखियावर करेल आणि आखियाला हनुमंतराया क्षणार्धात संपवेल. कशासाठी तुम्ही आखिया कुमारला तिकडं पाठवलं? सगळे बोलू लागले, दृष्टी पडली या हनुमंता आखिया परतेना मागता. त्याची रक्षणी लंका नाता वीरा समर्था धाडावे. आणि सगळे आप्त स्वकीय मंडळी प्रधान मंडळी राजा रावणाला पुढं सांगू लागली, आखियाला तुम्ही पाठवलेलं आहे म्हणले. हनुमंतरायाच्या समोर जर आखिया गेला तर आखिया माघारी जिवंत येणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, अजून आखियाच्या कैवारार्थ आखियाच्या सह्याला अनेक असणारे श्रेष्ठ वीरधीर परमवीर अशा प्रकारची मंडळी पाठवा. समर्थ अशा वीरांना धाडा, त्याचं रक्षण करण्यासाठी अजून पाठीमागून वीर पाठवा. अशा प्रकारची विनंती राजा रावणाला करू लागले. रावणे निवडून या चोखट रणरंग धाडिले वीर उद्भट. महायुद्धाचा कडकडाट आले निकट हनुमंता. रावणानं उत्तम अशा प्रकारचे पुरुषार्थ गाजवणारे रणरंग धीर वीर, ज्यांच्याकडं भयानक ताकद आहे, अंगामध्ये बळ आहे, असे वीर आखियाच्या साह्यार्थ पाठवले. आणि कडकड करत महायुद्ध करण्यासाठी हनुमंतरायाच्या जवळ हे वीर आले. रावणे चतुरंग एकवट निदडे धाडिले महाभट. अश्वगजरती घडघडाट आले निकट हनुमंता. रावणानं चतुरंग सेनेतले निवडक निदडे महावीर मोठे शूर योद्धे आखियाच्या साह्याला मदतीला पाठवले.
काही रथामध्ये बसलेले, काही म्हणले हत्तीवर बसलेले, काही घोड्यावर आलेले, सगळी मंडळी मिळून हनुमंताच्या जवळ आलेले. न येता मागिले विराशी, अखया भिडला हनुमंतासी. लघु लागवे शरधाराशी, हनुमंताची आच्छादी. माग कोण येणार आहे किंवा नाही येणार याची वाट अखयानं पाहिली नाही. राजा रावणाची आज्ञा वानराचा बंदोबस्त करायचा. हनुमंतरायाच्या समोर आलेला अखया कुणाची वाट न पाहता आपल्या असणाऱ्या सामर्थ्यावर, आपल्या असणाऱ्या अंगातल्या बळाच्या जोरावर हनुमंतरायाबरोबर युद्ध करण्यासाठी भिडलेला आहे. हनुमंतरायावर असंख्य अशा बाणाचा वर्षाव अखया करू लागलेला आहे. अमित बाणी विंदिला सिरी, दो बाणी विंदिला भुजावरी. बाण विंदिले स्तनावरी, सर्वांग शरी व्यापिले. असंख्य अशा प्रकारचे बाण हनुमंतरायाच्या डोक्यावर नेम धरून मारले. 2 बाण हनुमंतरायाच्या भुजेवर मारले, काही बाण हनुमंतरायाच्या छातीवर मारले. सर्वांग हनुमंतरायाचं बाणानं व्यापून टाकलं. असे असंख्य बाण अखयानं हनुमंतरायावर सोडले. तेची समयी मागील वीर, वर्षती शस्त्र संभार. तिने आजच्या दिला वानर, दिवाकर जेवी अभरी. तेवढ्यामध्ये पाठीमागून राजा रावणानं चतुरंग सेनेतले निवडक अशा प्रकारचे उत्तम उत्तम पुरुषोत्तम वीर पाठवले आणि ते वीरही तिथं पोहोचलेले. हनुमंतरायावर अमित अशा प्रकारे शस्त्रांचा मारा करू लागलेले आणि त्यामुळं हनुमंतराया शस्त्रास्त्रामध्ये झाकाळून गेलेले, मुजून गेलेले. म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. म्हटले ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग आल्यानंतर सूर्य जसा त्या ढगाच्या आडून दिसत नाही, अशा प्रकारे हनुमंतराया या बाणाच्या आडून दिशेनाशे झाले. गर्ज गर्जनी पर्जन्य धारा, कदन रूपती गिरीवरा. तेवी राक्षस शर संभार, अंगी वानरान बाधती. अहो, पर्वतावर हत्तीच्या सोंडेसारखा जरी पाऊस पडला तर त्या पावसाच्या धाराचा पर्वताला काही फरक पडतो का? काही पडत नाही म्हणले. तशा प्रकारे त्या राक्षसांनी असंख्य बाण जरी हनुमंतावर सोडले तर वज्र शरीर असणाऱ्या हनुमंताला त्या बाणांची काहीच बाधा होत नाही म्हणले, काहीच फरक पडत नाही. नितडी हनुमंताची शक्ती, बाण लागता पिष्ट होती. शस्त्रभंगोनी पडता शिती, रणी मारुती नाटोपे. हनुमंतरायाचे अंगवन फार निधडी आहे म्हणले. राक्षसांनी सोडलेले, अखयांनी सोडलेले, महावीरांनी सोडलेले बाण हनुमंतरायाच्या अंगाला येऊन स्पर्श करतात आणि अंगाला येऊन थडकले, धडकले, लागले, तिथे बाण सुर्रा होऊन जातात म्हणजे, त्याचं पीठ होऊन जातं म्हणजे, शस्त्र भंग पावतात म्हणले आणि जमिनीवर तुटून पडतात. आणि त्यामुळं हनुमंतराया कुणाला ऐकेनात म्हणले. हनुमंतरायाचा प्रताप थोर आहे म्हणले. व्यर्थ करोनी शस्त्रू शस्त्राशी, हनुमान उडाला आकाशी. अखयाची शक्ती कैशी, रथ आकाशी चालविला. व्यर्थ करोनी शत्रू शस्त्राशी, हनुमान उडाला आकाशी. अखयाची शक्ती कैशी, रथ आकाशी चालविला. आणि शत्रू सैन्यानं राजा रावणाच्या शूरवीरांनी असंख्य बाण अखयासहित सगळ्यांनी हनुमंतावर सोडले, शस्त्राचा मारा केला. त्यामध्ये हनुमंतराया झाकाळून गेल्यासारखे झाले. पण कुणालाही न जुमानता हनुमंतरायाने एक उसळी घेतली, आकाशामध्ये उड्डाण घेतलं
हे अखयानं पाहिलं आणि अखयानं आपला 8 घोड्याचा जो रथ आहे तो रथ आकाशामध्ये उडवला. कुमार आणि हनुमान वीर दोघे भिडती निराधार, बळवानी ती सुरवर चक्राकार संग्रामी. अखया आणि हनुमंत या आकाशपंतामध्ये दोघे एकमेकाला भिडले. या दोघांचं युद्ध पाहण्यासाठी 33 कोटी देवांची गर्दी झाली. सगळे दोघांनाही शाबासकी देऊ लागले. एक शेर दुसरा 1.25 शेर अशा प्रकारची अवस्था, एक वाघ एक सिंह अशी झटापट दोघांची बघून गोल गोल घिरट्या घालून दोघं युद्ध करू लागले. हे देवादिकांनी पाहिलं आणि दोघांच्याही बळाची कीर्ती वर्णन देवादिक करू लागले. रथाची या गती विगती तैसाची पिलंगत मारुती, क्षणेक नवी क्षणेक क्षिती दुर्धर शक्ती दोघांची. रथ फार वेगवान होता म्हणले अखयाचा. आणि हनुमंत्रयाच्या तो रथ जवळ आला की हनुमंत्रया त्या रथाच्या पुढे धावायचे, रथाला हुकवण्याचा प्रयत्न करायचे. क्षणामध्ये आकाशात तर क्षणामध्ये जमिनीवर हनुमंतराया यायचे आणि अखयाचा रथ या हनुमंतरायाच्या दिशेने यायचा. अशा प्रकारची दोघांची झटापट, दोघांची दुर्धर शक्ती आणि दोघांचं घनघोर युद्ध चाललेलं आहे. अखया मारू पाहे हनुमंत त्यासी तो घाय नाढळत, कपी कुमाराचा करिता घात त्याशी तो रथ नाटोपे. अखया हनुमंताला मारण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे, असंख्य बाणाचा वर्षाव करत आहे, पण हनुमंतरायाला त्या शस्त्राचा मार लागत नाही, हनुमंतरायाचा घात होत नाही. आणि अखया कुमारला हनुमंतराया मारण्याच्या बेतात आहे. कधी एकदा माझ्या तावडीत सापडतोय, पण तो रथ एवढा जलद गतीनं चपळ गतीनं अखया चालवतोय, हनुमंतरायाच्या हातात अखया तो रथ सापडत नाही म्हणते. अशा प्रकारची अवस्था हनुमंताला मारताना अखयाची झालेली आणि अखयाला मारताना हनुमंताची झालेली. दोघे एकमेकाला चकमा देत आहेत, कोणीच धारातीर्थी पडायला तयार नाही. अशी अवस्था दोघांची झालेली आहे. अखया कुमार अति समर्थ विडावला हनुमंत, तेने वानर अति विस्मित कैसे निघात करू याचा. अखया कुमार फार बलवान आहे, ताकदवान आहे, सामर्थ्यवान आहे, हुशार आहे, चलाक आहे, चपळ आहे, अनेक असणारी युद्ध कौशल्य, त्या विद्येमध्ये तो निपुण आहे हे हनुमंतरायाच्या लक्षात आलं. हनुमंतराया क्षणिक वेडावले, काय करावं, कसं अखयाला मारावं. हनुमंतराया नवल करू लागले, कसं याला मारू, कसा याचा घात करू. हनुमंतराया विचार करू लागले. तव बोलती सैन्य संभार निदडा योद्धा अखया कुमार, जानो निधाडी दश शिर गाये वानर मारील हार. तेवढ्यात राजा रावणाच्या सैन्यातले काही योद्धे बोलू लागले, अखया हा निदडा वीर आहे म्हणले, याचे अंगवान फार मोठे आणि या वानराला क्षणार्धात म्हणले मारेल, म्हणले या वानराचा घात करेल. अशी सैन्यातली काही मंडळी बोलू लागली. ठाकोरिया अखया कुमार पळ जातो हा वानर, आम्ही धावोनी संग्राम थोर तीरमार करूयासी. अखया कुमार पासून जर हा लांब पळून चालला, अखयाच्या माऱ्यातून हुकला तर आम्ही याच्यावर बाणाचा वर्षाव करू, हनुमंताला आम्ही गाठू, आम्ही आमचा संग्राम दाखवू, आम्ही बाणाचा वर्षाव करू. अशी ही मंडळी बोलू लागली. रणी नाटोपे अखया कुमार त्यासी मारावयाचा विचार,
हनुमान विचारी साचार गुप्त प्रकार तो ऐका. रणांगणामध्ये आखिया आपल्याला आटपत नाही, सहजासहजी तो आपल्या तावडीत सापडत नाही. आपला मारा त्याच्यावर होऊ शकत नाही. हे हनुमंतरायाने जाणून घेतलं. हनुमंतराय विचार करू लागले, याला कसं मारलं पाहिजे, याला कसं आकळलं पाहिजे, याचा घात कसा केला पाहिजे, याचा विचार हनुमंत करू लागले. कैश्यनी मारू आखयासी ऐसे विचारिता मानसी. कुपाला पुच्छासी राजपुत्रासी वदावया. कसं बरं मारू या आखियाला म्हणले. आखिया फार चलाक आहे, चपळ आहे याचा रथ म्हणले. असा विचार हनुमंतराय मनामध्ये करू लागले. हनुमंतराय विचार करतात, पण शेपटीला खूप राग आला. राजपुत्र आखियाचा काटा काढण्यासाठी शेपटी काय करते ते हनुमंताची ऐका. काम करता खयासी रणी नाटोपे तो आम्हासी. उच्च लागोनी पाठीसी रथ चौपासी बांधिला. आखिया जवळ कामक रथ आहे म्हणले. सो इच्छेनं अशा प्रकारे धावणारा रथ. शेपटीनं काय केलं म्हणले, त्या रथाला चौबाजूनी वेढा टाकला, किडा दिला आणि शेपटीनं त्या रथाला आवळलं म्हणले. स्वर्ग मृत्यू कैलास पृष्टी रथ पळविता संकटी. पुच्छे पूर्वोनिया पाठी कडक कडाटी बांधिला. स्वर्ग लोकाच्या ठिकाणी या मृत्यू लोकावर कैलासाच्या पाठारावर हा आखिया रथ पळवत होता. पण शेपटीनं पाठी पुरवली. चौबाजूनी शेपटीनं रथाला घेरलं आणि हनुमंताच्या शेपटीनं त्या रथाला बांधलं. लाता हानोनी छत्रपात करतळे ध्वजासी घात. ताल वृक्षाचा आघात भंगीला रथ ते काळे. हनुमंतरायांनी काय केलं, तिथं फायटिंग सुरू केली म्हणले. त्या असणाऱ्या रथावर छत्र होत, ते हनुमंतरायांनी एका फायटिंगमध्ये खाली पाडलं म्हणले. हनुमंतरायांनी अशी बॉक्सिंग सुरू केली की हाताच्या झपाट्यामध्ये त्या आखियाच्या रथावरचा ध्वज खाली पाडला. आणि एवढंच नाही म्हणले, हनुमंतरायांनी ताल वृक्ष उपटला म्हणले. गर 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 फिरवला म्हणले. रथावर ताल वृक्षाच्या बुंद्याचा मारा केला. त्यावेळेस रथ सुरा झाला म्हणले. आख चक्र रथ कुबरू पवळ वेलीच्या धुरा थोरू. आठही वारू सारथी विरू केला चक्क तुरू एके घाई. हनुमंतरायांनी ताल वृक्ष मोठाच्या मोठा उपटला आणि एकच दणका म्हणले रथावर दिला. रथाचा आस राहिला नाही, चाकर राहिली नाही, रथाची दांडी कुठे कळेना झाली. एवढंच नाही म्हणले, रथाला 8 झुंपलेले घोडे होते. रथातला सारथी सगळे एका दणक्यात हनुमंतरायांनी चुर्रा करून टाकले. उच्च नाचविले धांदडी रथ उपडिला कडाडी. आख्या कुमारे लवड सवडी घातली उडी अति वेगे. हनुमंतरायाने शेपटीला काम लावलं. शेपटी वेगाने गेली आणि तो रथ बांधलेला होता ना, एक हिसका देऊन हनुमंतरायांनी शेपटीनं रथाला ओढायचा प्रयत्न केला. उरले सुरलेला रथ ओढावा एवढ्यामध्ये रथातून आखियानं ताबडतोब बाहेर उडी मारली. ओढन खंडे घेऊन करी माराव्या खडगधारी. धाविन्नला हनुमानावरी गिरा गजरी गरजोनी. हातामध्ये ढाल घेतलेले, तलवार घेतलेली आहे आणि हनुमंतरायाला मारण्यासाठी हनुमंतरायावर मोठी गर्जना करत आखिया धावून आलेले. राहे साहे हनुमंता तुझ्या करीन मी घाता. रणी भंगिले माझ्या रथा जनीस लागेता मानीशी.
उरले सुरलेले हनुमंत म्हणले, बघ म्हणले आता तुला शिल्लक ठेवत नाही, तुझा आता मी घात करतो. रणांगणामध्ये माझा रथ तू भंगलास, मोडलास, तोडलास, फोडलास. तुला लोकांमध्ये काय लय मोठेपणा मिळाल्यासारखं वाटायला लागलं का रे म्हणले. आता तुझा जीव वाचव, माझ्या तावडीतून तुला कोणी सोडवणार नाही. आखिया बोलू लागला, धाके थरकत चमकत ओढणे धडकोनी धावत, खडग लघु विद्या तळपत आला त्वरित अति बळे. एक हनुमंतरायाची आखियाच्या मनामध्ये भीती होतीच म्हणले. त्यामुळं भीतीनं जरा थरथर कापत होता म्हणले, दचकत होता म्हणले, चमकत होता. पण हातामध्ये ढाल आणि तलवार घेऊन, चमचम करणारी तलवार घेऊन अंगातल्या बळानं हनुमंतरायावर चाल करून आखिया आल्या. कुमार आणि वानराशी क्षणभूमी क्षण आकाशी, युद्ध होता त्या क्रोशी यरयराशी वदावयम. आखियाचं आणि हनुमंतरायाचं युद्ध म्हणजे चालू आहे. क्षणात भूमीवर, क्षणात आकाशात. अति आक्रोशानं दोघं एकमेकावर झटापट करत आहेत, मारा करत आहेत. दोघांचा एकमेकांना मारण्याचा बेत आहे, पण कुणीच कुणाला कमी नाही अशा प्रकारची अवस्था आहे म्हणले. वानर मारा वया ठाई, आखिया उपर में लवलाही, हनुमंत वायू वेगे पाही, धरिला पायी लघु वेगे. हनुमंतरायाला मारण्यासाठी, तलवारीनं छाटण्यासाठी आखिया पुढं सरसावला. हनुमंतरायाने चलाकी केली आणि आखियाच्या पायाला धरलं. पायाला आखियाच्या धरलं आणि हनुमंतराया काय करतात ते ऐका. हनुमान अति आवेशी, भोवंडिता अति आक्रोशी, भोवंडी दाटली तयाची, देह भावासी विसरला. हनुमंतरायाने त्याच्या पायाला धरलं, पकडलं, उचललं, गर 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 आकाशात फिरवायला सुरुवात केली. ज्यावेळेस हनुमंतरायाने एवढ्या वेगाने आखियाला फिरवायला सुरुवात केली, पायाला धरून आपल्याला हनुमंतराया फिरवतात. आता आपलं काही खरं नाही, आता आपण वाचत नाही, आता आपलं मरण जवळ आलं याची शाश्वती आखियाला पटली. आखिया खूप घाबरला, आखियाला चक्कर आली. आखिया सावधच राहिला नाही म्हणले. अशी आखियाची अवस्था झाली. ओढण पडले त्रिकुटावरी, खडग पडले सागरी, मुकुट पडिला सभे माझारी, अपांपती भूषणे. हनुमंतरायाने गर 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 मोठ्या आवेशानं फिरवायला सुरुवात केली आणि आखियाला चक्कर आली, भोवंडी आली, मूर्छना आली. देहभावाला आखिया विसरला. आखियाच्या हातामध्ये जी ढाल होती ती लंकेच्या त्रिकुटावर जाऊन पडलेली आहे. आखियाच्या हातामध्ये जी तलवार होती ती तलवार समुद्रात पडलेली आहे. आखियाच्या डोक्यावर जो मुकुट होता तो रावणाच्या सभेमध्ये जाऊन पडलेला आहे. आखियाच्या अंगावर जी असणारी वस्त्रभूषण होती, जे अलंकार होते ते समुद्रात पडलेले आहेत. आवांकोनी महाबळी, आपटिता शिळा तळी, लंका दुर्ग कापे चळी, निधावटीला पाताळी. आवांकोनी महाबळी, आपटिता शिळा तळी, लंका दुर्ग कापे चळी, निधा पाताळी उठिला. हनुमंतराय महाबळी. आखिया सुद्धा महासामर्थ्यशाली आणि महासामर्थ्यशाली आखियाला महाबळी हनुमंतरायाने गरगर 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 पायाला धरून फिरवलं. एक मोठी शिळा बघितली आणि त्या शिळेवर धाड दिसा आपटलं. जसं माता माऊल्या धुणं धुताना ते धोतर असेल, लुगडं असेल, तो कपडा हातामध्ये धरतात,
फिरव की आपट त्या दगडावर करतात ना म्हणले, तशा प्रकारची अवस्था हनुमंतरायाने आखियाची केली. आणि हनुमंतरायाला गरगर फिरवलं, शिळेवर आपटलं. त्याचा एवढा मोठा आवाज झाला की लंकेचं जे त्रिकूट आहे म्हणले तिथं भूकंप आल्यासारखं थरथरलं म्हणले. त्या आवाज पाताळापर्यंत गेला. दिग्गजा टाळी बैसली कानी, पनंगा पाताळी पळणी, मेरू पडला तुटोनी, कापे आवनी येणे माने. आणि या आखियाला ज्या वेळेस शिळेवर आपटलं, तो जो आवाज झाला त्या आवाजानं पाताळापर्यंत हा ध्वनी गेला. पाताळामध्ये जे सर्प आहेत ते इकडं तिकडं जीव वाचवण्यासाठी पळू लागले. मेरू पर्वताच्या कडा तुटून पडल्या आणि त्या आवाजानं पृथ्वीवर भूकंप झाला, सगळीकडे थरथराट झाला. हनुमान श्रीराम भक्त चिदरत्न, युद्धा माझी कृपाळू पूर्ण, अखियान देखे जन्म मरण, ऐसा संपूर्ण मारिला. हनुमंतराय श्रीरामाचे भक्त आहेत, बुद्धिमत्ता वरिष्ठम आहेत, ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ हनुमंतराय आहेत, विद्वान आहेत. हनुमंतराया कृपाळू आहेत म्हणले. हनुमंतरायाने आखियाला असं मारलं की पुन्हा त्याला जन्म मरणाच्या रहाट गाडग्यामध्ये 84च्या लक्ष योनीमध्ये तो अडकत नाही म्हणले. त्याला या लक्ष 84च्या फेऱ्यातून हनुमंतरायाने मुक्त केलं. एकदाच असा मारला पुन्हा जन्माला येणे नाही आणि पुन्हा मरण्याची भानगडच नाही. म्हणजे जन्मालाच येणे नाही तर पुन्हा मरायची काय भानगड आहे. म्हणजे संपूर्ण रीतीनं हनुमंतरायाने त्याच्यावर कृपा केली आणि आखियाला संपवला. आखिया राखावया पाटी, रावणे धाडिले कोट्यानुकोटी, अस्व गजरथ पळतात थाटी, पुच्छे पाटी पुरविली. आखियाच्या रक्षणार्थ राजा रावणानं कोट्यावधी चतुरंग दळातली सेना पाठवली होती. आखियाला हनुमंतानं मारलं हे पाहिलं, सगळेजण आपापले रथ घोडे हत्ती घेऊन पळायला लागले. हनुमंतरायाच्या शेपटीनं पाहिलं, सगळ्याचा पाठलाग हनुमंतरायाची शेपटी करून प्रत्येकाला पकडू लागली. ऐसा केला कोंड मार, वानरे करोनी शिळा मार, रणी पाडले वीर धीर, धरणी रुधिर प्रवाहे. शेपटीनं सगळ्यांना अडवलं, सगळ्यांचा पाठलाग केला, सगळ्यांना पकडलं. हनुमंतरायाने एक भली मोठी शिळा उचलली आणि शिळेचा मार या शूर धीर वीर समजणाऱ्या राक्षस सेनेवर केला. सगळ्यांचं निर्दळन केलं. रक्ता मांसाचा तत चिखल झाला, रक्ताची नदी वाहू लागली. हनुमंते ऐसी रीती, केली अवघ्यांची समाप्ती. सुरनर ऋषीश्वर वर्णिती, अगाध कीर्ती हनुमंताची. हनुमंतरायाने अशा प्रकारे जेवढे राजा रावणानं पाठवले होते तेवढ्या सगळ्यांची समाप्ती केली म्हणजे. आणि हे युद्ध पाहण्यासाठी आकाशामध्ये जे सुरनर ऋषीश्वर सगळे युद्ध पाहत होते ते हनुमंतरायाची कीर्ती वर्णन करू लागले. आघात अशा प्रकारे हनुमंतरायाकडं बळ सामर्थ्य आहे, ताकद आहे, रणकौशल्य आहे अशी देवादिक म्हणू लागले. सुरवर्षती सुमनी, जे जेकार ऋषी जनी, कीर्ती पावन त्रिभुवनी, धन्यांजनी निज सुत. विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करिताती. आकाशातून देवांनी हनुमंतरायावर फुलांचा वर्षाव केला. देवांना हनुमंतरायाचा पराक्रम पाहून आनंद झाला. ऋषींनी हनुमंतरायाच्या नावाचा जयकार केला.
हनुमंत्रयाची त्रिभुवनामध्ये कीर्ती झाली. धन्य अंजनीचा सूत हनुमंत, अशा प्रकारे हनुमंत्रयाचा नावाचा डंका, कीर्तीचा डोलारा त्रिभुवनात पसरला. एका जनार्दना शरण झाले अखया निर्दळन, पुढे इंद्रजित हनुमंतरण सावधान अवधारा. अध्याय हा शेवटाला आलेला आहे, कळसाला आलेला आहे. अध्यायाची समाप्ती या ओवीनंतर होणार आहे. आणि रामायणाचे कविकर्ते शांतिब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, मी माझ्या सद्गुरूंना, माझ्या गुरुवर्यांना, जनार्दन स्वामींना शरण आहे. मी त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे. या अध्यायामध्ये हनुमंतरायाने अखियाचं निर्दळन केलेले, जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातून अखियाला मुक्त केलेले. पुढल्या प्रसंगामध्ये इंद्रजित आणि हनुमंतरायाचं युद्ध होणार आहे. याची गोड कथा आपल्याला श्रोते मंडळी हो, रामभक्त मंडळी हो, कथा ऐकायला मिळणार आहे. ती कथा तुम्ही सावधानतेनं लक्ष देऊन ऐकावी अशी नात्रय विनंती करतात. आणि आजच्या अध्यायाची इथं समाप्ती करतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणी सुंदरकांडे एकाकार ठिकाया. हनुमंत अक्षयवद नाम चतुर्दशाध्याय गोढाम. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदनम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा. हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा. हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. भाविक भक्तो, रामभक्त हो, ज्यांनी ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलचं नाव आहे श्री भावार्थ रामायण धर्मराज ताड महाराज. तर ज्या ज्या भाविक भक्तांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका. याच्या अगोदर आपण रामायणाचे बालकांडापासूनचे सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत. आता आपलं चिंतन सुंदर कांडापर्यंत आलेले आहे. पहिला आपला चॅनल काही कारणानं बंद पडलेला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 400 पेक्षा सुद्धा जास्त रामायणाचे व्हिडिओ आहेत. त्या कथा सेवेची आपल्याला प्राप्ती व्हावी यासाठी त्या चॅनलचं ही नाव आहे आदरणीय जिवलग धर्मराज ताड महाराज. तर तुम्ही तो चॅनलही पाहू शकता. बालकांडापासून अगदी त्याच्यामध्ये व्हिडिओ आहेत. अनुक्रमे अशा प्रकारे आपण रामायणाची कथा त्याच्यामध्ये सेवेकरता घेतलेली आहे. ती सगळ्यांनी श्रवण करावी हाच आपला उद्देश आहे. घर बसल्या आपल्याला रामायण ऐकायला मिळावं. रामायणामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये काय काय सांगितलं आहे
काय हनुमंतरायाच्या पराक्रमाची यशोगाथा आहे, काय चिंतन आहे रामायणामधून, काय घ्यायचं काय घ्यायचं नाही, हा ज्याच्या त्याच्या आवडीचा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. पण भाविको, आपल्या चॅनलची माहिती मी आपल्याला दिली. ज्यांनी ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, त्यांनी सबस्क्राईब करा, बेल बटन जरूर दाबा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत ही रामायणाची कथा शेअर करून पोहोचवा, जेणेकरून त्यांना घर बसल्या रामायणाच्या कथेचा आनंद, आस्वाद, गोडी चाखता येईल आणि आपल्या कुळाचा, आपल्या वंशाचा, आपल्या 42 कुळाचा उद्धार करून घेता येईल अशी रामायणाची गोड कथा आहे. एवढीच सर्वांना नम्र विनंती. विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.